पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगर म्हणजे जो खेडचा घाट आहे तेथे पावडर सदृश्य जवळजवळ 15 गुन्हे आढळल्याचं दिसून येत आहे। जो मंचरला रस्ता जातो खेडून आल्यावर त्या दिशेने त्या पावडरच्या गुन्हे पुणे नाशिक रस्त्यावर टाकल्याचं दिसून येतं। नेमकं ह्या गुन्हे काय किंवा काय याचं मात्र विश्लेषण होत नाही, परंतु FDIच्या अधिकाऱ्यांनी तातडीने येथे भेट देऊन या गुन्हे कसल्या आहेत किंवा राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन या गुन्हे कसल्या आहेत याचा तपास करावा। मोठ्या प्रमाणात येथे पावडर दिसते, नेमकं कसली पावडर आहे? कारण आता सध्या दूध भेसळखोरांच्या मागे FDIचे अधिकारी लागलेले आहेत, त्यामुळं पुरावा नष्ट करण्यासाठी हा उद्योग केल्याचं दिसून येतोय। येथे संपूर्ण हे दृश्य पाहतोय, पावडर टाकलेली आहे आणि ही कसली पावडर आहे याचं निदान होत नसलं तरी संशय कल्लोळ मात्र झालेला आहे। अनेक ठिकाणाहून येथे नागरिकसुद्धा गाड्या थांबवून नेमकं काय हे पाहण्यासाठी येत आहेत। त्यामुळे FDIच्या अधिकाऱ्यांनी तातडीने व्हिजिट देऊन येथे ज्या गुन्हे आहेत, पावडर भरलेल्या मोठमोठ्या बॅगा आहेत त्या तातडीने उचलल्या पाहिजे। साधारण हे जवळजवळ 1000 किलो 1 टनच्या आसपास त्या पावडर असू शकते असा एक अंदाज आहे। नेमकं पावडर काय आहे किंवा काय हे मात्र समजत नाही आणि जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकही येथे थांबतात आणि याबाबत कसली काय हे पाहणं गरजेचं आहे।